नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे एक्झाम स्टडी इंजिनिअरमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. मी तुम्हाला EMVA RTO मेन्सचा हायड्रॉलिक्स आणि फ्लूड मेकॅनिक्स नावाचा विषय जो आहे तो डिटेलमध्ये शिकवणार आहे आणि बाकीचेही घेणार आहेतच. बाकीच्या एक्सपर्ट्सचे तुम्हाला डेमो लेक्चर्स भेटतीलच लवकरच, सगळ्यांचेच भेटतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याकडं आहे आणि त्याच टाईपमध्ये ऑफलाईन बॅच पण पुणे इथे चालणार आहे. आता याच्यामध्ये फ्लूड मेकॅनिक्स स्पेसिफिकली आपण याच्याविषयी जरा डिस्कस करूयात डिटेलमध्ये. तर स्टार्ट करूया आपल्या टॉपिकला. त्याचं नाव आहे फ्लूड मेकॅनिक्स. ओके, फ्लूड मेकॅनिक्समध्ये काय स्टडी करणार तर एकदम सिलेबस टू सिलेबस आपण जाण्याचा प्रयत्न करूया आणि नंतर मग क्वेश्चन्सद्वारे तुम्हाला एक्स्ट्राचेही काही टॉपिक्स आणि पॉईंट्स कव्हर करण्यात येतील. आता फ्लूड म्हणलं की तुम्हालाही माहिती आहे, फ्लूड म्हणलं की ज्याला फ्लोईंग कॅरेक्टरिस्टिक्स असतात जे की फ्लो करू शकतं. त्याच्यामध्ये लिक्विड असतं आणि त्याच्यामध्ये गॅस असतो. आता आपल्या ह्या फ्लूड मेकॅनिक्स नावाच्या टॉपिकमध्ये युनिटमध्ये स्टँडर्ड फ्लूड घेणार आपण पाणी H2O आणि स्टँडर्ड गॅस आपण जनरली घेतो हवा एअर. आता ह्याला फ्लोईंग कॅरेक्टरिस्टिक्स ते फ्लो करू शकतं, सॉलिड फ्लो नाही करू शकत. आता H2O आणि एअर याच्याविषयी बरेचशा गोष्टी आपण डिस्कस करूयात ओव्हर द टाईम. तर हा पहिलाच पॉईंट आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. आता फ्लूड प्रॉपर्टीज म्हणलं की काय बरं, कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत, फ्लूडला डिफाईन करणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, अशा फ्लूडच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोण आहेत, म्हणजे फ्लूडविषयी माहिती देणाऱ्या. त्यामध्ये एकदम प्राथमिक लेवलला आपण कधीही नेहमी स्टडी करतो ते असतं आपलं डेन्सिटी. मराठी त्याला आपण घनता असे म्हणतो, रिप्रेझेंटेड बाय रो. आता डेन्सिटी असतं मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम हा आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला. म्हणजे दिलेल्या जागेमध्ये मॅक्सिमम जर सॉलिड शेप, आता इथंच बघा ना तुम्ही, एक्झाम्पल हे सॉलिडचं स्ट्रक्चर आहे. हे समजा इथं लिक्विड ठेवलं एका वेसलमध्ये आणि अशा टाईपच्या क्लोज्ड वेसलमध्ये आपण गॅस ठेवला आहे. आता याच्यामध्ये जर स्पेसिफिकली बघितलं, सॉलिडचे मॉलिक्युल्स बघा एकमेकांच्या फार जास्त जवळजवळ असतात. इंटरमॉलिक्युलर स्पेसिंग नसतेच त्यांच्यामध्ये, जवळपास एकदम जवळजवळ असतात, बॉन्डनं बांधले जातात. ह्यांच्यामध्ये बॉन्ड असतो, आयोनिक, कोव्हॅलंट, वेगवेगळ्या टाईपचे बॉन्ड्स, आपले मेटल बॉन्ड्स जे काय असेल ते. हे सॉलिडचं स्ट्रक्चर असं आहे. म्हणजे सॉलिडची डेन्सिटी आपण जनरली जास्त पकडतो कम्पेअर टू व्हॉट लिक्विड. आता लिक्विडच्या केसमध्ये जर बघितलं आपण, मॉलिक्युल्स एकमेकांपासून जरा जास्त पसरलेले दूर असतात. याची जागा तेवढीच आहे, एवढीच जागा, तेवढीच जागा आणि तेवढ्याच जागेमध्ये याचे मॉलिक्युल्स बघा तुम्ही असे. म्हणजे कोणाचे मॉलिक्युल्स जास्त आहेत, सॉलिडचे मॉलिक्युल्स दिलेल्या जागेमध्ये जास्त बसले कोणाच्या कम्पेअरमध्ये, लिक्विडच्या कम्पेअरमध्ये. आणि सगळ्यात कमी मॉलिक्युल्स कोणाचे बसले, गॅसचे बसले. म्हणजे गॅसची डेन्सिटी कमी आहे, गॅसची घनता कमी आहे. आपण म्हणतो ना डेन्स फॉरेस्ट, घनदाट जंगल, बस त्याच टाईपचा कन्सेप्ट आहे. दिलेल्या जागेमध्ये कोणाचे मॉलिक्युल्स जास्त बसतात तर ऑब्व्हियसली सॉलिडचे मॉलिक्युल जास्त बसतील कम्पेअर टू लिक्विड आणि नंतर गॅस. पण हे जनरल वेमध्ये आहे, याला एक्सेप्शन आहेत का, आहेत ना. हे बघा, मर्क्युरी जी आहे, मर्क्युरी त्याला आपण Hg म्हणतो. मर्क्युरी, पारा, Hg, याची जी डेन्सिटी असते ना ती असते 13,600. 13,600 काय, kg/m³. हे काय आहे, SI युनिट आहे याचं. आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे युनिट असतात, आपण स्टडी करूया ते सुद्धा. एक असतं SI युनिट, एक असतं CGS युनिट आणि दुसरं असतं FPS युनिट. क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचा असेल तर पूर्णच्या पूर्ण क्वेश्चनचा डेटा एकाच युनिटमध्ये कन्वर्ट करून टाकायचा. तुम्हाला पर्पजली काहीतरी कन्फ्युजन क्रिएट करतील, तुम्ही पण घाई गडबडीमध्ये मिस्टेक करणार, तिथं पॉसिबिलिटी दाट आहे, अशी दाट आहे. हे बघा, SI म्हणजेच आपलं हे MK सिस्टम असतं. MK सिस्टम असतं लेंथ, मास आणि नंतर हे टाईम. आता यांची युनिट जर तुम्ही बघितले, SI युनिट असेल तर लेंथ मोजण्यासाठी आपण वापरतो मीटर, CGS मध्ये आपण वापरतो सेंटीमीटर आणि FPS मध्ये आपण वापरतो फीट. इथं तुमचं बेसिक्स आहे, पण स्टील मी रिवाईज करतो. लेंथ मोजण्यासाठी 3 सिस्टमचे वेगवेगळे युनिट्स. आता लेंथ झालं, आता मास मोजायचं आहे. मास मोजण्यासाठी 3 सिस्टममध्ये कोणाला काय काय वापरायचं, जसं की MK सिस्टममध्ये याच्या नावातच आहे के म्हणजे kg, किलोग्राम. आणि नंतर आहे इथं G स्टँड्स फॉर ग्राम. आणि नंतरचा पार्ट आहे P स्टँड्स फॉर पाऊंड, जे की आपण वापरत नाहीत, ब्रिटिश सिस्टमचं युनिट आहे, आपण वापरत नाहीत. टाईम मोजण्यासाठी सगळ्या युनिट सिस्टममध्ये टाईमला आपण सेकंड्समध्येच मोजतो. थोडक्यामध्ये जर प्रश्न पडलाच, सेकंदमध्येच टाईम तुम्हाला कन्व्हर्ट करायचा आहे, जरी मिनिट किंवा आवर्समध्ये जर दिला असेल, जर ती कंपल्सरी करायचा आहे. आता बरेचशा वेळेस प्रश्नांचा डेटा CGS मध्ये असतो आणि SI मध्ये असतो, आधा अधुरा असतो. असं काहीसं हे इकडं असतं ते तिकडे असतं. तर आपल्याला कुठल्याही एकाच सिस्टममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, फॉर्म्युलेमध्ये ठेवायचं आणि आन्सर काढायचं आहे. बेसिक्स आहे, मी काय फार वेगळं सांगत नाही, मी फक्त एक्सेप्शन सांगत होतो इथं आणि त्यावरून हा विषय आला. एक्सेप्शन्स म्हणजे काय, सॉलिडची डेन्सिटी जास्त आहे म्हणजे काय, सगळ्या सॉलिडची डेन्सिटी जास्त असते का, नाही, याला एक्सेप्शन्स खूप सगळे आहेत.
इथंच बघा ना मर्क्युरी आहे. मर्क्युरीला बोललं जातं लिक्विड मेटल. त्याचं रिझन आहे की बऱ्याचशा मोठ्या सॉलिड्सपेक्षाही याची डेन्सिटी जास्त आहे, घनता जास्त आहे. कॉपर घ्या, ॲल्युमिनियम घ्या, माइल्ड स्टील घ्या, असे किंवा कास्ट आयरन घ्या, मर्क्युरीची डेन्सिटी 13,600 असते. हे तर तुम्हाला प्राथमिक लेवलला ध्यानात ठेवायचं आहे. आणि बऱ्याचशा मेटल्सपेक्षा पण याची डेन्सिटी जास्त आहे, मर्क्युरीची स्पेसिफिकली जास्त असते. पण एक आपण तुम्हाला डेन्सिटी सांगायची ना, घनता म्हणजे काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम असतं. मास कशामध्ये मोजतो, के जीमध्ये, याचा युनिट के जीमध्ये. आणि नंतर हे व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो, मीटर क्यूबमध्ये. हे झालं आपलं एसआय युनिट कोणाचं, डेन्सिटीचं. डेन्सिटी या प्रकारे डिफाईन केली जाते. बरं, डेन्सिटीच्या नंतर ही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला डिफाईन करायच्या. आता डेन्सिटीच्या नंतर आहेत स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी याच्याच रिलेटेड असणारी ही टर्म आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणा किंवा त्याला आपण आणखी रिलेटिव्ह डेन्सिटी देखील बोलतो बरं. रिलेटिव्ह डेन्सिटी, ज्यावेळेस शब्द रिलेटिव्ह येतो ना, समजून घ्यायचं की तुम्ही कम्पेअर करत आहात. रिलेटिव्ह म्हणजे आपले नातेवाईक बिलकुलच नाही आहे त्याच्यामध्ये. रिलेटिव्ह म्हणजे कम्पॅरिझन. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला आपण वापरतो यस. यस म्हणजे काय असतं, तुमच्याकडं समजा एखादं गिवन फ्लुइड आहे आणि गिवन फ्लुइडची तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची. मग आपण काय करायचं, डेन्सिटी अपॉन डेन्सिटी लिहायचं. खाली डेन्सिटी लिहायचं स्टँडर्ड फ्लुइडची, ते आहे पाणी आपलं, आणि वरती डेन्सिटी असली पाहिजे गिवन फ्लुइडची, ज्या फ्लुइडची तुम्हाला काढायची त्या फ्लुइडची, समजा गिवन फ्लुइडची. आणि बस याच्याच कारणास्तव आपण ह्याला म्हणतो रिलेटिव्ह डेन्सिटी. एकमेकांशी कंपॅरिझन करणं आहे. कंपॅरिझन कोणाशी करतो, एक्झॅक्टली वॉटरशी कंपेअर करतोय आपण गिवन फ्लुइडच्या डेन्सिटीला. आता एक्झाम्पल, तुम्हाला पेट्रोलची काढायची आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची पेट्रोलची, कसं काढणार, समजा एक्झाम्पल गिवन आहे तुम्हाला. काय गिवन आहे, पेट्रोलची डेन्सिटी दिली आहे तुम्हाला, किती दिली आहे, समजा 735 दिली आहे के जी पर मीटर क्यूब. बस समजलं तुम्हाला आन्सर काय असणार. तर यस फॉर पेट्रोल काय असणार आहे, मग डेन्सिटी फॉर पेट्रोल आणि डेन्सिटी ऑफ H2O असं असणार आहे. मग डेन्सिटी फॉर पेट्रोल किती दिली आपल्याला, 735, आणि ही स्टँडर्ड किती आपल्याला काहीच नाही दिली. म्हणजे पाण्याची डेन्सिटी घ्यायची 1000, पाण्याची डेन्सिटी, पाण्याची घनता घ्यायची 1000. बघा, सी वॉटरची डेन्सिटी जास्त असते, 1007, 1008, 1009 अशी असते. मात्र जे पाणी आहे आपलं नॉर्मल वॉटर, त्याची डेन्सिटी 1000 घ्यायची जर दिली नसेल तर. 735 डिवाइड बाय 1000 म्हणजे 0.735 लिहा, के जी पर मीटर क्यूब लिहा, शोध लागेल. कारण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज अ युनिटलेस क्वांटिटी, डायमेन्शनलेस क्वांटिटी. ज्यावेळेस एखादी फिजिकल क्वांटिटी सारख्या फिजिकल क्वांटिटीची रेशो असतो, म्हणजे डेन्सिटी अपॉन डेन्सिटी अशा टाईपचा जर रेशो असतो, एफिशियन्सी अपॉन एफिशियन्सी, मग तुम्ही समजून घ्यायचं की याला काही युनिट काही नसणार आहे. याचं युनिट कॅन्सल झालं, सो याला काहीच युनिट नाही, याला काही डायमेन्शन देखील नाही आहे. डायमेन्शन्स तुम्हाला प्रकार माहिती असला पाहिजे. डायमेन्शन्स आपल्याला विचारले जातात. 2 मिनिटामध्ये डायमेन्शनचाही कॉन्सेप्ट समजून घ्या. मग हे बघा, डायमेन्शन्स म्हणजे आपल्या फिजिक्समध्ये किंवा आपल्या ह्या फिजिक्सचाच आहे, आपला हा फिजिक्सचाच पार्ट आहे. तसं बघितलं तर बघा, फंडामेंटल क्वांटिटीज असतात बघा आपल्या इंजिनिअरिंगच्या सगळ्या, सॉम असेल किंवा थेरी ऑफ मशीन असेल किंवा बाकीचं FM असेल. आपलं फंडामेंटल क्वांटिटीज असतात आपल्याकडं 7, म्हणजे ज्यांना स्वतःचे युनिट असतात. जसं की त्याच्यामध्ये जर बघितलं आपण, त्याच्यामध्ये महत्त्वाचं कुठलं आहे, मास आहे, लेंथ आहे, टाईम आहे, टेम्परेचर आहे, याच्यामध्ये करंट आहे. एवढेच तुम्हाला लागतात. ह्याच्या खालचे 2 बगर कामाचे आपल्याला लागत नाहीत. ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स याची गरज नाही आपल्याला. ओके, तर मास म्हणलं की मग मासचं एसआय युनिट काय असतं, मग मासचं CGS युनिट काय असतं हे माहिती पाहिजे ना आपल्याला. अरे मग प्रश्न चुकतात तर कशामुळे चुकतात, यामुळेच तर चुकतात ना, हे बेसिक्सच माहीत नाही आहे. आता बरेचसे मुलं MPSCचा अभ्यास करून हे बेसिक्स विसरलेले आहेत, किंवा बाकीही जेही आपले मेकॅनिकलचे स्टुडंट्स आहेत जॉब्समुळं किंवा बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळंच ह्या सगळ्या गोष्टी विसरून गेलेल्या आहेत. आता व्हॅकन्सी येत आहेत म्हणून एक चांगल्या दृष्टीनं तुम्ही म्हणजे प्रिपरेशनसाठी उतरत आहात, चांगली गोष्ट आहे. ओके, MUI इज अ गुड पोस्ट, आपल्या मेकॅनिकलला असणारी एकदम चांगली पोस्ट आहे. आपण बरेच जण ॲस्पिरंट्स याच्या वेटिंगमध्येच असतात, वेटमध्येच असतात. बघा, मास म्हणलं की याचं एसआय युनिट जे असतं ते असतं KG, आणि याचं स्वतःचं एक्सक्लुझिव्ह याचं युनिट आहे KG. हे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. काय, हा फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. ह्यांना स्वतःचे युनिट असतात. युनिटसाठी ह्या दुसऱ्यांवरती डिपेंडेंट नसतात. जसं की लेंथ आहे, मग ते असतं मीटर, टाईम आहे सेकंड, टेम्परेचर आहे समजा केल्विन, एसआय युनिट लिहितोय बरं, आणि करंट आहे ॲम्पियर. खरं बघितलं तर
यालाही तुम्ही स्किप करून टाका, खालच्याची गरज नाही आपल्याला. आपल्या फ्लूइड मेकॅनिक्समध्ये स्पेसिफिकली ह्या 4 क्वांटिटीला जास्त महत्त्व आहे. आता सीजीएस युनिट काय असलं पाहिजे याचं आताच आपण डिस्कस केलं होतं. सीजीएस असणार याचं ग्राम, आता बोलल्याप्रमाणे लेन्स असणार सेंटीमीटर, टाइम्स असणार सेकंद ॲज युजल, आणि टेम्परेचरचं असतं डिग्री सेल्सिअस. आता फोर्स असेल, फोर्सचं एसआय युनिट काय आहे सर? एसआय युनिट काय आहे, सीजीएस युनिट काय आहे? आता एसआय युनिट असतं फोर्सचं न्यूटन, आणि ह्याचं सीजीएस असतं डाईन. या टाईपमध्ये समजा एनर्जी आहे, हे वापरण्यात येणाऱ्या सगळ्या टर्म्स आहेत. तुम्हाला कुठं फ्युचरमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी हे छोट्या मोठ्या पण गोष्टी कव्हर करत आहे. हे बघा, एनर्जीचं एसआय युनिट असतं जूल, आणि इकडे असतं अर्ग, ERG अर्ग असं असतं. आणि एका जूलमध्ये आपण जर बघितलं, 1 जूल म्हणजेच काय असतं, 1 न्यूटन मीटर असतं. 1 जूल म्हणजे काय असतं, 1 न्यूटन मीटर असतं. पुढे या गोष्टी सगळ्या डिस्कस होणार आहेत. आपला कॉन्सेप्ट चालला होता स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा कॉन्सेप्ट हा असा काहीसा असतो. होप तुम्हाला समजलेला असेल. नेक्स्ट कॉन्सेप्ट लगेच डिस्कस करूया. हे बघा, 2 कॉन्सेप्ट्स आहेत. एक असतं स्पेसिफिक मास. तुम्ही म्हणता ना हे काय नवीन आहे? आता जे शिकलो ना त्याला स्पेसिफिक मास पण म्हणतो आपण, किंवा त्याला आपण डेन्सिटी देखील म्हणतो. हे ध्यानातच ठेवायचं तुम्हाला. स्पेसिफिक मास म्हणजेच काय, डेन्सिटी. आणि कधी कधी असं असतं बघा, ते मास डेन्सिटी म्हणून कधी कधी तुम्हाला विचारलं जाईल, मास डेन्सिटी. तर कन्फ्यूज होण्यासारखं काही रिझन तर वाटत नाही मला इथं. त्याला आपण रोनं डिनोट करतो, आणि आता सांगितलं मास अपॉन व्हॉल्यूम. आता जसं स्पेसिफिक मास असतं ना, तसंच आणखी एक टर्म आहे बघा, त्याचं नाव आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम. हे अशा वाकडे तिकडे व्हीनं त्याला डिनोट करतो. त्याला न्यू म्हणूया आपण. ग्रीक लेटर आहे, न्यू आहे. सो हे न्यू काय असतं एक्झॅक्टली, स्पेसिफिक व्हॉल्यूम काय असतं. जसं स्पेसिफिक मास, जसं त्याला आपण काय केलं, मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे दिलेल्या व्हॉल्यूममध्ये किती मास ऑक्युपाय होतं, दिलेल्या जागेमध्ये किती मास बसतं, दिलेल्या जागेमध्ये किती मॉलिक्युल्स बसतात, त्याला आपण डेन्सिटी म्हणायचं. आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे त्याच टाईपमध्ये असणार आहे. त्याच टाईपमध्ये काय असणार, तर व्हॉल्यूम अपॉन मास. दिलेल्या मासमध्ये किती व्हॉल्यूम आहे, दिलेल्या मासचं व्हॉल्यूम किती आहे, एकमेकांच्या उलट आहेत, रेसिप्रोकल आहे ते. आपण जर डेन्सिटी बघितलं, डेन्सिटी इज अ रेसिप्रोकल ऑफ स्पेसिफिक व्हॉल्यूम. असं लिहायला काही अडचणच नाही आहे. कारण बघा तुम्ही त्याला उलट सुलट करून बघा. याचा फॉर्म्युला ठेवा इथं, स्पेसिफिक व्हॉल्यूम काय, हे व्हॉल्यूम अपॉन हे खालचं वरती जाणार काय, मास. आपला हाच फॉर्म्युला आला. मग डेन्सिटीचाच फॉर्म्युला, डेन्सिटी इक्वल्स टू काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम आलं ॲज युज्युअल. होप हेही तुम्हाला समजलं असावं. याचं युनिट्स वगैरे याच्या उलट, जसं की स्पेसिफिक मास युनिट आहे kg पर मीटर क्यूब, SI युनिट kg पर मीटर क्यूब, SI युनिट. CGS युनिट काय असणार आहे, हे घ्या, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब असतं. हे त्याचं CGS युनिट आहे. असतात का CGS युनिट्स वापरले जातात. या दोघांचंही रिलेशन आहे काहीसं, तेही आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करूया. आता याचं युनिट काय असणार आहे, व्हॉल्यूम म्हणलं की मीटर क्यूब, आणि इथं असणार किलोग्राम. सो मीटर क्यूब पर kg हे आलं याचं युनिट. नेक्स्ट नंतरची कॉन्सेप्ट आहे कम्प्रेसिबिलिटी. बघा, कम्प्रेसिबिलिटी काय असणार एक्झॅक्टली, की एखादं फ्लुइड किती कंप्रेस करू शकतो. बरोबर आहे ना. तुम्ही जर एक्सटर्नल प्रेशर लावलं तर त्याच्यामध्ये कुठलं फ्लुइड किती रिस्पॉन्ड करतं. हवा असेल, पाणी असेल, दोघांमध्ये तुम्हाला कम्प्रेसिबिलिटी तुम्ही समजू शकता. इवन असे बलून्स घ्या, बलून्समध्ये तुम्ही एकामध्ये लाईक नायट्रोजन ठेवा, एकामध्ये हायड्रोजन ठेवा. दोघांचं इनिशियल लेवलचं व्हॉल्यूम सेम ठेवा, सगळं काही सेम ठेवा, आणि दोघांनाही कंप्रेस करायला सुरुवात करा. सेम साईजचं घ्या सुरुवातीला. जरी दिसताना तुम्हाला वेगळं दिसत असेल तर सेम साईजचं घ्या आणि कंप्रेस करून बघा. कंप्रेसिबिलिटी तेच असतं एकाची. आता जे लवकर जास्त कंप्रेस होईल त्याची कंप्रेसिबिलिटी चांगली आहे. समजा एक्झाम्पल कंप्रेसिबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन कंप्रेसिबिलिटी ऑफ y. असं काहीच असू शकतं. एखादं फ्लुइड आहे x आणि दुसरं फ्लुइड आहे y. एकाला जर आपण बाहेरनं असं कंप्रेस केलं, फोर्स लावला, तर तो जास्त कंप्रेस होतो, एखादा कमी कंप्रेस होतो. त्याची कंप्रेसिबिलिटी तशी असते बीटा. आणि मोस्टली ना हे जे बीटा असतं ना, हे असतं रेसिप्रोकल ऑफ के असतं. आता रेसिप्रोकल ऑफ के, आता याच्याविषयी आपण बघूया की कंप्रेसिबिलिटी कोणाची जास्त आहे.
गॅस जास्त कंप्रेस करता येतो का आपल्याला लिक्विड जास्त कंप्रेस करता येतं? तुम्ही सांगा की सॉलिड. तर कंप्रेसिबिलिटी खूप जास्तीची आहे ऑफ गॅसची कंप्रेसिबिलिटी खूप जास्त आहे. गॅसला कंप्रेस खूप जास्त लेवलला करता येतं. बाहेरनं जर आपण प्रेशर लावलं, फोर्स लावला, तर गॅसला खूप जास्त लेवलला आपण कंप्रेस करू शकतो, मात्र सॉलिडला नाही आहे. म्हणूनच तर परीक्षेमध्ये आपल्याला स्पेसिफिकली बीटा आणि केच्या व्हॅल्यूवरती प्रश्न असतात किंवा सॉलिडसाठी कंप्रेसिबिलिटी किती आहे आणि बल्क मॉड्युलस किती आहे. तुम्हाला हे बल्क मॉड्युलस आलं कुठनं? हे आपलं स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं बल्क मॉड्युलस आहे, त्याला आपण के म्हणूया. के काय आहे? तर बल्क मॉड्युलस आहे. बल्क मॉड्युलस आहे के म्हणजे. आता व्यवस्थित समजून घ्या नेमकं के बल्क मॉड्युलस काय असतं. आता स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये ह्याला खूप चांगल्या लेवलला डिफाईन केलं जातं, त्याला एक्सप्लेन केलं जातं. असा काहीसा सॉलिड बिलिड ड्रॉ केला जातो आणि याच्यावरती असे फोर्सेस वगैरे ड्रॉ केले जातात मोस्टली. या टाईपमध्ये काहीसा असेल असा कन्सेप्ट आहे तो डिफाईन करण्यासाठी. आणि मग बल्क मॉड्युलस म्हणजे काय असतं? स्पेसिफिकली स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये बल्क मॉड्युलस काय असतं? तर बल्क मॉड्युलस असतं नॉर्मल स्ट्रेस. कुठला स्ट्रेस? नॉर्मल स्ट्रेस. नॉर्मल म्हणजे तो असा परपेंडिक्युलर असतो, दिलेल्या सरफेसला परपेंडिक्युलर स्ट्रेस असतो तो नॉर्मल स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेन. बघा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा जर अभ्यास थोडाफार बरा असेल, अशा टाईपचा एक फॉर्म्युला आहे. नॉर्मल स्ट्रेस दोन प्रकारचे असतात. नॉर्मल स्ट्रेस तेही समजून घ्या एकदम कमी वेळेमध्येच. समजा असा एखादा बार आहे आणि त्यावरती आपण असा फोर्स लावला. असा फोर्स म्हणजे कसा? हा जो क्रॉस सेक्शन आहे, हा क्रॉस सेक्शन आणि हा आपला फोर्स, याच्यामध्ये काय अँगल आहे? क्रॉस सेक्शन असा उभा आहे आणि आपला फोर्स असा आडवा आहे. 90 डिग्रीचा अँगल आहे. 90 डिग्री म्हणजे नॉर्मल असतं. मग आता याच्यामुळं हा तर फोर्स आहे, हा नॉर्मल फोर्स आहे या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनला. याच्यामुळं याच्या आतमध्ये जो तयार होणारा स्ट्रेस असतो तो देखील नॉर्मल असतो. म्हणजे क्रॉस सेक्शनला परपेंडिक्युलर स्ट्रेस तयार होतो. स्ट्रेस म्हणजे इंटरनल रेजिस्टिंग फोर्स असतो, म्हणजे अपोज करण्याचं नेचर असतं प्रत्येक मटेरियलचं. फोर्स लावल्या काय लगेच मटेरियलची लांबी वाढणार नाही आहे किंवा असं कंप्रेस केल्या काय लगेच मटेरियलची लांबी कमी होत नसते. प्रत्येक मटेरियलची टेंडन्सी असते अपोज करण्याची. आपण बाहेरनं जरी असा फोर्स लावला की आतल्या साईडला कंप्रेसिव्ह स्ट्रेस तयार होतो. अपोज करणारं एक नेचर असतं किंवा अपोज करणारा एक फोर्स तयार होतो. मी डायरेक्टली तुम्हाला काढून दिलंय तसं लिहून टाकलं आहे. होप तुम्हाला हे समजलं असावं, ह्याच्यामध्ये काही डाऊट नसला पाहिजे. हे बघा नॉर्मल स्ट्रेस इथं आहे, इथं नॉर्मल स्ट्रेस आहे. नॉर्मल दोन प्रकारचा असतो, एक असतो टेन्साईल, एक असतो कंप्रेसिव्ह. एक असतो टेन्साईल म्हणजे अवे, एक असतो कंप्रेसिव्ह म्हणजे टूवर्ड्स. तो नॉर्मल स्ट्रेस असतो. आणि हा आहे व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेन. आता हा काय कन्सेप्ट आहे? व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेनचा कन्सेप्ट काय आहे बघून घेऊया आपण. तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये हे इन डिटेलमध्ये आहे. जर तुम्ही असा फोर्स लावला अशा टाईपच्या एलिमेंटवरती, तर व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेन म्हणजे असतो चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. हे असं असतं. चेंज इन व्हॉल्यूमला सर तुम्ही डॅश लिहा आणि ओरिजिनलला चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजे फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल. म्हणजे समजा याला एकदम सुरुवातीला याचं व्हॉल्यूम किती होतं? व्ही होतं. याला फोर्स लावल्यामुळे याचं व्हॉल्यूम काय झालं? व्ही डॅश झालं, कारण थोडं छोटं झालं. आता जर तुम्ही फोर्स जर असा लावला तर ते छोटं होणार, असं लावलं तर मोठं होणार. काही असो, आपला हा व्हॉल्यूमॅट्रिक कोण आहे? स्ट्रेन आहे. स्टडी करायचा नंतर स्टडी करूया आपण, काळजी नसावी. आता हे कॉम्प्रेसिबिलिटी इथं सॉलिडचा काय संबंध सर? खरंच काही संबंध नाही सॉलिडचा. कॉम्प्रेसिबिलिटी ही फ्लूइडसाठी डिफाईन केलं जातं. मग काय आहे कॉम्प्रेसिबिलिटी फ्लूइडसाठी? सेम. बीटा इज अ रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस के. आपल्या या टॉपिकमध्ये समजा आपण घेऊया बलूनमध्ये टाकूया आपण अशी हवा टाकूया. आपल्याला डिफाईन करायचं ना बल्क मॉड्युलस, तर या सारखा कन्सेप्ट सोपा नाहीच आहे याला क्लिअर करण्यासाठी. तुम्ही सांगा आता या केसमध्ये या बलूनला जर आपण कंप्रेस केलं, समजा बलूनचं इनिशियल व्हॉल्यूम आहे असं V1, ह्याला कंप्रेस केल्यामुळे याचं व्हॉल्यूम कमी होणार आणि हे कंप्रेस देखील होणार, कारण हातमध्ये हवा आहे. हवेला कंप्रेसिबिलिटीची प्रॉपर्टी असते. बरं, नंतरचं व्हॉल्यूम किती आलं? V2 आलं. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलं व्हॉल्यूम जास्त आहे? इनिशियल व्हॉल्यूम जास्त आहे
कशापेक्षा? फायनल व्हॉल्यूमपेक्षा. पण आता आपण ह्याच्यामध्ये कसं लिहितो माहिती आहे? डेल्टा व्ही लिहितो. डेल्टा व्ही म्हणजे काय असतं? चेंज इन व्हॉल्यूम. चेंज असतो हा चेंज असतो. हे घ्या, फायनल मायनस इनिशियल. मग तुम्ही म्हणताल की सर फायनल तर छोटा आहे, फायनल व्हॉल्यूम तर कमी आहे, फायनल व्हॉल्यूम कमी आहे, इनिशियल व्हॉल्यूम मोठा आहे, म्हणूनच तर मायनस आपण टाकणार आहोत पुढे. याची व्हॅल्यू कमी आहे, याची व्हॅल्यू जास्त आहे. समजा याची व्हॅल्यू आहे 10, याची व्हॅल्यू आहे 25. मग तुम्हालाही माहिती आहे 10 मायनस 25 आहे आपलं -15. मग चेंज इन व्हॉल्यूम किती आलं? -15. म्हणजे व्हॉल्यूम कमी होत आहे. जर चेंज इन व्हॉल्यूम जर मायनस असेल तर कमी होत आहे व्हॉल्यूम. जर चेंज इन व्हॉल्यूम जर पॉझिटिव्ह असेल तर व्हॉल्यूम वाढत आहे. व्हॉल्यूम वाढत आहे, या टाईपमध्ये तुमचं लॉजिक असलं पाहिजे. बघा, के म्हणजे काय असतं थोडक्यामध्ये समजून घ्या. ज्यावेळेस हा बलून आपण सुरुवातीला ड्रॉ केला, मी तुम्हाला सांगितलं की व्हॉल्यूम किती त्याचं? V1. म्हणजे आतमधल्या हवेचं व्हॉल्यूम किती? V1. बरं, त्याच्या करस्पॉन्डिंग त्याचं काहीसं प्रेशर देखील असणार आहे. मग प्रेशरला आपण घेऊया काहीसं असं P1. इनिशियल प्रेशरला घेऊया P1. आणि ज्यावेळेस आपण असं कंप्रेस केलं त्याला, त्यावेळेस त्याचं प्रेशर काय झालं असलं पाहिजे? कमी झालं असलं पाहिजे का वाढलं पाहिजे? अरे प्रेशर जोरात वाढणार आहे. मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ आले, क्लोज आले की प्रेशर वाढलं. सायकलच्या टायरमध्ये आपण जास्तीत जास्त हवा टाकतो. जास्तीत जास्त हा शब्द का वापरला? म्हणजे तेवढ्या जागेमध्ये आपण जास्तीत जास्त हवा कोंबतो, टाकतो, त्यामुळे प्रेशर वाढून जातं त्याचं. म्हणजे आपलं समोरचं टायर, मागचं टायर 30 PSI, 35 PSI अशा टाईपचं असं ना आपलं काहीसं, किंवा 25 असेल, डिपेंड्स टू व्हीलरच्या टायर्सवरती. एवढं तर पक्क आहे की याला आपण असं दाबल्यानंतर याचं प्रेशर वाढणार. म्हणजे प्रेशर कुठलं जास्त? फायनल प्रेशर जास्त आहे इनिशियलपेक्षा. एवढं तर पक्का आहे या उदाहरणामध्ये. फायनल प्रेशर वाढलं, कम्प्रेस केलं ना तुम्ही, फायनल प्रेशर जास्त आहे. बरं, व्हॉल्यूमच्या बाबतीत कसं आहे? व्हॉल्यूमच्या बाबतीत मात्र उलट आहे. इनिशियल व्हॉल्यूम कसं आहे? जास्त आहे. इनिशियल व्हॉल्यूम जास्त आहे. आता या केसमध्ये जर प्रेशर वाढत असेल तर व्हॉल्यूम कसं होत असतं सांगा? कमी होत असतं. आपल्या ह्या गॅसच्या कॉन्सेप्ट्समध्ये, थर्मोडायनॅमिक्समध्ये पण हेच बघायचं आपल्याला. प्रेशर जर वाढलं तर व्हॉल्यूम कमी होणार. तुमच्या समोरचं बेस्ट एक्झाम्पल. प्रेशर वाढल्यामुळे व्हॉल्यूम कमी होणार. पक्का आहे, एकदमच पक्का आहे. बरं, नेक्स्ट काय मग आता? के काय असतो? या केसमध्ये के काय असतो? चेंज इन प्रेशर आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन असतो. चेंज इन प्रेशर आपण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन असतो. मग इथं लिहिणार मी चेंज इन प्रेशर. प्रेशरमध्ये खरंच बदल होतोय का? होतोय. सुरुवातीचं प्रेशर वेगळं आहे, नंतरचं प्रेशर वेगळं आहे. सो चेंज इन प्रेशर आपण व्हॉल्यूम काय असतं? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन काय असतो? चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. पण हे एकमेकांच्या अपोजिटमध्ये बिहेव करतात. कसं काय? प्रेशर जर वाढत असेल तर व्हॉल्यूम कमी होत असतं, प्रेशर वाढलं की व्हॉल्यूम कमी होतं. अपोजिट बिहेवियर आहे, अपोजिट डिरेक्शननं हे बिहेव करतात. म्हणून इथं मायनस साइन आपण इंट्रोड्यूस करूयात, कारण यांचं बिहेवियर कसं आहे? अपोजिट आहे. म्हणून याला आपण पुढे असंही डिफाईन करतो. या व्हॉल्यूमला वरती लिहिलं. वरती कोण आहे? चेंज इन प्रेशर आहे. खाली कोण आहे? चेंज इन व्हॉल्यूम आहे. मायनस ॲज इट इज. तुम्ही असं लिहू शकता याला आपण काय म्हणतो? बल्क मॉड्युलस. कशासाठीचं आहे? फ्लुइडसाठीचं आहे. कारण फ्लुइडमध्ये कशाचा अभ्यास करतो आपण? प्रेशरचा, स्ट्रेसचा नाही. सॉलिडमध्ये पण एक मॉड्युलस असतं, ते बल्क मॉड्युलस आहे, पण ते सॉममध्ये आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये आहे. फ्लुइडमध्ये बल्क मॉड्युलस म्हणलं की असं लिहायचं. हे बघा, फ्लुइडमधलं बल्क मॉड्युलस, फ्लुइड मेकॅनिक्समधलं बल्क मॉड्युलस -V. हे dP/dV असं पण चालतं, काही अडचण नाही आपल्यासाठी. आणि सॉलिड्समधलं जे असतं याच्यामध्ये कसं लिहिणार तुम्ही? हे V. मग आता इथं प्रेशर तर नसतं, मग स्ट्रेस असतो. मग ह्याला जर डिफाईन करायचं तर स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. म्हणजेच असं करा काहीसं डिफाईन. याला चालतं का? तर चालेल. मग त्यावेळेस आपण ते डिस्कस करूयात एक्झॅक्टली काय कन्सेप्ट आहे सॉलिडचा. तर होप हे समजलं असावं. सो मग सर बीटाचा फॉर्म्युला आला काय? अरे केला लिहा ना. के काय आहे? -V. हे dP/dV. याला घ्या वरती, हे घ्या इथं dV. आणि हे काय? मायनस ॲज इट इज, हे V × dP. म्हणजेच तुमच्यासाठी एक नवीन फॉर्म्युला आला आता, आणि तो आहे आपल्या कम्प्रेसिबिलिटीचा. तो कसा आला? -dV/V × dP. आय रिपीट, बलून आहे, बलूनच्या आतमध्ये हवा आहे, त्याचं इनिशियल व्हॉल्यूम V1, इनिशियल प्रेशर B1, सगळ्या साईडनं कम्प्रेस केलं आहे, प्रेशराईज होणार बलूनमधली हवा. फायनल व्हॉल्यूम आहे V2 आणि फायनल प्रेशर आहे P2.
मग याच्यावरून तुम्हाला समजलं की प्रेशर वाढत आहे आणि व्हॉल्यूम कमी होत आहे. मग हेच मी तुम्हाला इकडे एक्सप्लेनेशन दिलं याचं. मग बल्क मॉड्युलस फ्लूइडचं काय असतं, तर हे असं काहीच असतं, चेंज इन प्रेशर अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. याला मी चेंज इन प्रेशरला या टाईपमध्ये लिहिलं आणि फर्दर असं लिहिलं आणि मग त्याला रेसिप्रोकलमध्ये लिहून टाकलं. होप तुम्हाला समजलं असावं हे. आता याच्यावरचे प्रश्न कसे असतात मात्र नेक्स्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण समजून घेऊयात. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. लेक्चर्स तुम्हाला आवडतीलच, 100% ॲश्युरिटी आहे. ऑफलाईन क्लासेस आपले पुण्यामध्ये सुरू होणार आहेतच लवकरच. AMVI RTOची एक्सक्लुझिव्ह स्पेशल बॅच बाय 5 to 6 टीचर्स. आणि त्याच टाईपमध्ये तुमच्या माहितीसाठी आणखी त्याच टाईपमध्ये ऑनलाईनची बॅच देखील आपली चालू झालेली आहे. एक्झाम स्टडी इंजिनिअरिंग नावाचं तुम्ही ॲप डाउनलोड करा. टेलिग्रामला तुम्ही व्हिजिट करू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे @examstudy1 असं सर्च करा. एक्झाम स्टडी 1 2020मध्ये जवळपास रँक 1 रँक 2 असे बरेचसे रँक्स आपल्या एक्झाम स्टडी थ्रू आहेत. जे एक्झिस्टिंग झालेले 2020ला झालेले AMVIs असतील त्यांना तुम्ही विचारू शकता. सतीश काळे एक्झाम स्टडी इंजिनिअरिंग काय आहे, कसं त्यांच्या कमिटमेंट्स आहेत आणि कशा प्रकारे टीच केलं जातं, स्टडी मटेरियल काय आहे त्यांचं, टेस्ट सिरीज कशा आहेत ते तुम्हाला निश्चित सांगतील. भेटूया आपण अशाच एखाद्या नेक्स्ट डेमो लेक्चर्समध्ये. धन्यवाद.